Welcome to next lecture of Fundamentals of Genetics. In last lecture we discussed about what is genetics, its history and various concepts which are related with the genetics. In this today's session we are going to learn about applications of genetics. आता लक्षात घ्या की ॲप्लिकेशन्स म्हणजे काय. ॲप्लिकेशन म्हणजे या जेनेटिक्स या शाखेचा उपयोग आपल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये घेतला जाऊ शकतो. तर फर्स्टली दॅट इज ॲग्रिकल्चर. इन ॲग्रिकल्चर वी ऑल आर अवेअर दॅट in agriculture seed is the cheapest input which is required, but the entire yield or entire profit of business of agriculture, that is totally dependent upon the seed. And with the use of these genetics we can improve these seeds as well as we can improve animals. For example, या फोटोग्राफमध्ये तुम्हाला काय दिसतं की दोन ॲनिमल्स आहेत आणि त्यांचा संकर करून मग एक अशी जात नवीन तयार केली की ज्यामध्ये सर्व गुण ही असतील जेणेकरून त्या ॲनिमलपासून मिळणारं उत्पन्न हे वाढेल. In agriculture, there is a selective breeding. Selective breeding, what is meant by selective breeding? Cross breeding of two parents, each with some good traits to produce offsprings with the good traits of both the parents. म्हणजे अशा प्रोजेनीज तयार करायच्या की त्या प्रोजेनीजमध्ये दोन्ही पॅरेंट म्हणजे आईचे आणि वडिलांचे चांगले गुणधर्म घेऊन मग तो प्रोजेनी त्या प्रोजेनी आपल्याला इम्प्रूव्ह करता येतील. आता ह्या पिक्चरमध्ये बघा वेगवेगळ्या व्हरायटीज दिसतील आपल्याला. या वेगवेगळे क्रॉप्स दिसतील, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स दिसतील. These kinds of products can be produced with the help of this genetics. This is another example of improved products. Here is the example of milk and meat. All these characteristics can be improved with the help of this branch of science. आता पाहूया आपण what are the benefits of this selective breeding, irrespective of whether it is in case of plants or it is in the case of animals. बेटर रेजिस्टन्स टू पेस्ट अँड डिसीजेस. आपण जर विचार केला की जर खर्चच कमी झाला आपल्याला पेस्ट आणि डिसीजेसला कंट्रोल करण्यासाठी, तर डेफिनेटली काय होईल की त्या प्लॅन्टपासून उत्पन्न मिळणारं ते जास्त मिळेल, त्याची क्वालिटी चांगली मिळेल. मग ह्या गोष्टी आपल्याला वाढवता येतात कशामुळे, तर विथ द हेल्प ऑफ दिस जेनेटिक्स. इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी, सुपिरियर क्वालिटी, फ्रूट्स विथ लॉंगर शेल्फ लाईफ. पूर्वीच्या काळी बघा टोमॅटोचं स्किन हे फार पातळ असायचं आणि 3 ते 4 दिवसामध्ये टोमॅटो हे खराब व्हायचे. बट नाउ इज द स्किन ऑफ दॅट टोमॅटो दॅट इज क्वाईट थिक अँड दिस हॅज बीन पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस जेनेटिक्स. बिगर ॲनिमल, मोर मीट, more milk production, all this can be achieved with the help of this branch of science. Afterwards, we can also produce transgenic organisms. Transgenic organisms means what? The animals or the organisms which is in combination of two or more different sources. That kind of organisms we can produce, and definitely that organisms will be or that plants will be resistant to the diseases and pests as well. आता आपण पाहूयात की ह्या जेनेटिक्सचे ॲप्लिकेशन्स मेडिसिन्समध्ये काय आहेत. ह्या जेनेटिक्सचा वापर करून आपण जे डिसीजेस आहेत ते ॲक्युरेटली डायग्नोज करू शकतो. प्रिव्हेंटिंग यूज ऑफ मेडिसिन्स ऑर डिसीज प्रिव्हेन्शन. इनहेरिटेड ड्रग सेन्सिटिव्हनेस वी कॅन अंडरस्टँड. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज काय आहेत त्या आपण शोधू शकतो. प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स, अँटीबायोटिक्स, विटॅमिन्स, इन्सुलिन्स, all that products we can produce with the help of this branch. Gene therapy, and we can also produce personalized medicine that is based on species specific or person specific medicines that we can produce with the help of this genetics. आता या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं की कोणीतरी हा गुन्हा करून गेला, पण नेमका तो गुन्हेगार कोण, मग त्याचा शोध देखील आपण या ब्रँच ऑफ सायन्सने घेऊ शकतो, ज्यामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग असेल किंवा जेनेटिक फिंगरप्रिंटिंग असेल किंवा DNA ॲनालिसिस असेल, त्याद्वारे देखील
we can use this branch in the legal protection or crime detection. आता पाहूया आपण ॲप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक्स इन इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीजमध्ये याचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो. इट प्रोव्हाइड्स सम सिंथेटिकली प्रोड्युस्ड रॉ मटेरियल्स फॉर द इंडस्ट्रीज. याच्या मदतीने आपण जो रॉ मटेरियल आवश्यक असतात इंडस्ट्रीजसाठी ती प्रोड्यूस करू शकतो. Here is another one example that the pharmaceutical industries has developed a strains of molds, bacteria and other microorganisms which is having the high antibiotic yield. आता आपण पाहतोय कोणता पण आजार असेल तर त्यामध्ये अँटीबायोटिक दिलं जातं. मग ही अँटीबायोटिक निर्माण करणारी जी बॅक्टेरिया आहेत त्यांचा शोध देखील किंवा त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं हा देखील पार्ट आहे या जेनेटिक्सचा. त्यामुळे आपण जास्त प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स निर्माण करू शकतो. कमी वेळेमध्ये चांगल्या प्रतीचं आपण अँटीबायोटिक निर्माण करू शकतो. आता माणसासाठी काय उपयोग आहे जेनेटिक्सचा. पॉसिबिली ऑफ मेकिंग चिल्ड्रन्स विथ ओनली डिझायरेबल ट्रेट्स. या गोष्टी ज्या इनोव्हेशन्स होत आहे जेनेटिक्समध्ये त्याचा वापर करून आपण जी ॲबनॉर्मॅलिटीज आहेत ती काढू शकतो आणि डिझायरेबल ट्रेट्स इन्कॉर्पोरेट करू शकतो. Babies who have deficiency could be treated with additions being done to their genetic structure. काही आपण ॲडिशन्स देखील करू शकतो. All this is a matter of research. Those who cannot reproduce due to medical complications have also seen positive results with surrogate parents concept becoming available. एखादी स्त्री आहे ती एखाद्या बाळाला जन्म देऊ शकत नाही त्यामध्ये देखील आपण here with the help of this genetics we can make some modifications. आता लास्ट पार्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक्सचा तो आहे इन्व्हायरमेंटमध्ये. इन्व्हायरमेंटमध्ये आज आपण पाहतोय की ड्यू टू द पोल्युशन, सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, ऑल दिस थिंग्स आर गोइंग टू डिटोरिएट. With the help of this intervention of this genetics, we can convert this polluted land into the fertile land, or we can use this treatment. We can use this for treatment of water also, and we can protect our environment. So this is all about our next lecture of genetics.